नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत आपण की ढगाळ वातावरण आहे, काय फरक पडणार आहे. आणि शेतकरी मित्रांच्या कमेंट येत आहे की ढगाळ वातावरण आहे, फवारणी करावी का का थांबून जाऊ. तर याच विषयावर आपण आज बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि नवीन शेतकरी मित्र असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. तर चला तर सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. तर बघा शेतकरी मित्रांनो, हा आपला चना आहे जॅकी 9218. आज या चण्याला 52 दिवस पूर्ण कंप्लीट होतात. तर बघा फुल बघा, फुलाची मात्रा ही वाढत आहे दिवसेंदिवस. पण आता काय होईल, आता ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ वातावरणानं सूर्यप्रकाश काही मिळत नाही बरोबर, आणि वाढ थोडी खुंटे, वाढ होत नाही आणि फुलधारणा ही उशिरा होते आपल्या हरभऱ्याला. तर यासाठी फवारणी करावी का नाही शेतकरी मित्रांनो. तर फूल येण्यासाठी, वाढीसाठी आपण जे काही फवारणी करतो, जे काही पाणी व्यवस्थापन करतो, याच्यासाठी सूर्यप्रकाशही असणे खूप महत्त्वाचं आहे. सूर्यप्रकाश पाहिजे, तेव्हाच कुठं आपल्या पिकाची वाढ होणार. कारण की प्रकाश संश्लेषणाची जे प्रक्रिया आहे, जे पानामध्ये जो क्लोरोफिल घटक असतो, प्रकाश संश्लेषण करत असतो आणि पिकाची वाढ होते शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र कमेंट करतात की आता ढगाळ वातावरण आहे, फवारणी करावी का. तुम्ही फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो, फवारणीला थांबायचं नाही. कारण की आपण 45 40 या 35 दिवसाच्या कालावधीमध्ये पाणी दिलेलं आहे. जे काही पाणी दिलेलं आहे आणि त्या काही पाण्यानं काही कुठे प्रमाणात काही पाणी साचलेलं असेल, पाणी धरून ठेवलेलं असेल जमिनीनं, काही एक झाडाच्या मुळ्या ढिल्या झालेल्या असेल, तर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, नाही का. आणि वाढही थांबवू शकते. तर आपलं जे काही नियोजन आहे ते नियोजन थांबवायचं नाही आहे. आणि आपला हरभरा जर त्याला काळपट दिसत आहे, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हरभरे लेट पेरणी केलेली आहे, पाण्यावर आलेलं आहे, पाणी पण थांबवू नका, पाणी पण देणं चालूच ठेवा. कारण की जरी आपलं वातावरण पोषक नसलं, पण आपल्या हरभऱ्याला जे काही आवश्यक घटक आहे ते थांबू नका, ते चालू ठेवा. कारण की वातावरण तर सारखं राहणार नाही आहे. आणि आजकाल नवीन वर्षाला सुरुवात झाली, नवीन वर्षालाच मुंबईमध्ये अवकाळी पाण्याचे आगमन झाले. आपल्या इकडेही पाणी येऊ शकते, पण येणंच याची काही शाश्वती नाही आहे. आला तर बघू, नाही आला तर जो काही आपला हरभऱ्याचा जो काही कालावधी आहे, जे काही आपण नियोजन ठरवलेलं होते, तो दिवस निघून जाणार आणि हरभरा अजून माघारणार. तर तुम्ही फवारणी करा शेतकरी मित्रांनो, आणि पाणीही चालू ठेवा. ज्या शेतकऱ्यांचा हरभरा काळपट दिसत असेल ना, पाणीही द्या. आणि ज्या शेतकऱ्यांचा हरभरा आता फुल अवस्थेत आहे, हिरवा दिसून राहिला, आता ढगाळ वातावरण आहे, अळी जर आली असेल तर तुम्ही फवारणी करा शेतकरी मित्रांनो. तर बुरशीनाशकाची फवारणी करा, कारण की पाणी दिल्यामुळे या ढगाळ वातावरणात बुरशी येते. तर थांबू नका, फवारणी करा शेतकरी मित्रांनो. आता आपला हरभरा बघा, क्वालिटी बघा आपल्या हरभऱ्याची, फुलाची मात्रा ही वाढलेली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी आता पाणी दिलेले असेल तो 2-3 दिवस वाढणार नाही, धीमी गती राहणार वाढणीची. बरोबर आहे शेतकरी मित्रांनो, वाढ होणार नाही, धीमी गती राहणार. आणि अळीचा प्रादुर्भाव दिसणार, कारण की या ढगाळ वातावरणामुळे गरमाट निर्माण होते, उष्णतेची वाढ निर्माण होते, आणि सकाळला पायट आणि दुपारला थंडावा राहतो, थंडावा राहते आणि रात्रीला गरमी होते. तर अशा ह्याच्यात नाही काय, अळी जास्त दूर करते. आणि दररोज आपल्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये येऊन, शेतामध्ये येऊन बारीक निरीक्षण करणे आवश्यक आहे. म्हणजे कसं, आता हे जे आपला हरभरा हिरवाई आहे आणि फूल पण सुटत आहे बघा, आहे फुलावर पण आहे. आता याला आपण बारीक निरीक्षण करायचे की आपल्या हरभऱ्यावर अळी तर नाही आहे, कारण की हिरवागार हरभरा आहे, ढगाळ वातावरण आहे, अळी येऊ शकते. ज्या शेतकऱ्यांचा हरभरा घाट्यावर आहे, भरपूर घाटे आहे, घाटे अळी पण येऊ शकते शेतकरी मित्रांनो. बघा, फक्त गारपीट नसलं पाहिजे. गारपीट जर आलं की आपल्या हरभरा पिकाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही, कारण की गारपीट आहे ते शेवट नाही काय. तर आपल्या हरभऱ्याची क्वालिटी कशी वाटली शेतकरी मित्रांनो. सध्याच तर ठीक आहे, वाढून पण राहिला. आणि
आपल्या हरभऱ्यानं बूड पण मोठे केलेले आहे, फांद्या पण केलेल्या आहे, ब्रँचेस पण केलेले आहे, पण ढगाळ वातावरण आलेले आहे. नाही तर याला इलाज नाही, याला कोणता पर्याय नाही. आता जसं वातावरण तसं आपलं पीक. नाही शेतकरी मित्रांनो, याला काही इलाज नाही आहे. ढगाळ वातावरण आलेलं आहे. आपली जे काही कामे आहे शेतातली ते चालू ठेवा, बंद नका ठेवू शेतकरी मित्रांनो. कारण की वातावरणाचं काम करते आणि आपली कामं आपले कामं बंद नका ठेवू. पाणी आहे, काळपट दिसत हरभरा, पाणी द्या. हरभरा फुलं म्हणजे फवारणी आवश्यक आहे, फवारणी राहिलेली आहे आपली, फवारणी आवश्यकच होती, तर ते फवारणी करून टाका. तर असं म्हणतो बा मी शेतकरी मित्रांनो. नाही तर आपल्या पिकाचं संरक्षण करणे हे आपल्याच हाती आहे. शेवट तर निसर्गाचं चक्र चालूच राहणार आहे. आणि आता आपला हरभरा बघा किती वाढीला लागलेला आहे. कसा वाटला आपला प्लॉट आता 52 दिवसात? अजूनही फुल लागायचं आहे आपल्या काही काही भागात. इथे ओलावा खूप आहे आणि सुया झाकलेला आहे आपला बघा. नाही सुया झाकलेला आहे. हरभऱ्याची वाढ आपल्या आता टोंग्यापाशी आलेली आहे जवळपास. आता ह्या 10 दिवसात आपला हरभरा चांगली वाढ दिसणार, फुल पण दिसणार. आता वातावरण राहणार आहे, ढगाळ वातावरण आहे, सूर्यप्रकाश नाही आहे आजचा. तर पाणी पण सांगितलेलं आहे म्हणते आपल्या परिसरात. तर आपल्या हरभऱ्याला सिरीज बघा, फुलांची सिरीज बघा. आता हे बघा, इथून फुल घेऊन वाढ होत आहे हरभऱ्याची. हे बघा, हे 1 2 3 4 5 6 7, हे 8, हे 9 आहे ना. आपल्याला सिरीज किती पाहिजे? 15-16ची सिरीज पाहिजे हरभऱ्याची. आपल्याला इथली जर सिरीज असली की आपल्याला उत्पादन होते आणि हे भरली पाहिजे. नाही हे भरली पाहिजे. आता या अवस्थेत जर पाणी आला, सपोज या अवस्थामध्ये जर आपल्या हरभऱ्यामध्ये पाणी आला, काय होईल? जे काही फुल अवस्था आहे येणारी, जे काही फुल आहे, फुल येणार होते, ते थांबून जाणार. पुन्हा वाढ होणार हरभऱ्याची आणि बुरशीचा प्रादुर्भाव होणार. तर लगेच आपल्याला एक फवारणी घ्यावं लागेल ताबडतोब. लेट नाही व्हावं लागेल आपल्याला. वयाने आली की आपल्याला फवारणी घ्यावी लागेल. कीटकनाशकाची घ्यावं लागेल, बुरशीनाशकाची घ्यावं लागेल आणि झेप पण घ्यावं लागेल. बघा इथे हिरवा, किती हिरवा आहे, हिरवागार हरभरा, पोपटी हरवा आहे ना. आता इथे जेव्हा ओल कमी पडेल ना, तेव्हा आपला हरभरा चांगल्या रीती दिसणार. ह्या पोपटी आहे, इथे पाणी जास्त झालं, इथे पिवळा पडण्याची शक्यता होती, पण आता पिवळा पडणार नाही. जसा याला म्हणतात हिरवागार, असा हिरवागार हरभरा पाहिजे आपल्याला. ह्या जास्तच हिरवा आहे. नाही कसा वाटला प्लॉट आपला शेतकरी मित्रांनो? जाकी 9218, 52 दिवसाचा प्लॉट. तर तुम्ही आपले कामे चालूच ठेवा शेतकरी मित्रांनो. ढगाळ वातावरण जरी आले असेल तरी फवारणी करा, तरी पाणी द्या. आपला हरभरा काळपट दिसत असेल तर. बरेचसे शेतकऱ्यांचे लेट हरभरे आहे. तर आता आपल्याला ढगाळ वातावरण आहे तर बारीक निरीक्षण करणे दररोज शेतात येऊन हे आपलं काम आहे, कारण की अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर आता आपण इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. उद्यालाही आपण लाईव्ह येणार आहे हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये. व्हिडिओ कसा वाटला आपल्याला या नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. धन्यवाद.